नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. नवीन नवीन टॉपिक, नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्याचबरोबर तुमच्या हेल्थची मला खरंच काळजी आहे, म्हणून हा चॅनल आहे बरं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरात लवकर चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर जरूर करा. कारण 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 सगळे टॉपिक तुम्हाला भेटणार तर आहेच. कुकिंग आहे किंवा ट्रॅव्हल आहे किंवा डेली ब्लॉग आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. परंतु परंतु हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थ रिलेटेड किंवा आरोग्याविषयी काही जर टॉपिक असतील तर ते आपल्याला स्क्रोल करायला जास्त आवडतात, बरोबर ना? त्याच्यासाठीच हा नवीन तुमच्यासाठी खास टॉपिक घेऊन आलेले आहे. शेवटपर्यंत साध्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजचा विषय आहे जास्त पगार. मी काय सांगते ऐकलं? जास्त पगार पण भरपूर हेल्थ इश्यू. खरंच वर्थ आहे का? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन. कसं आहे बघा, माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या भोवताली, माझ्या जवळपास, मग फ्रेंड सर्कल म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये म्हणा, जवळच्या व्यक्तींमध्ये म्हणा, IT मधल्या सगळ्या इंडस्ट्री मधले लोक कामं करतात. परंतु एक मात्र मला त्यामधून गोष्ट जाणवली, अनुभवते मी. माझं हेल्थ इन्शुरन्सचं काम आहे. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते. मला काही भलं मोठं पॅकेज नाहीये, मला जेमतेम पगार आहे, तुम्हाला खरं सांगते. त्याच्यामुळे मला माझ्या कामाविषयी आवड आहे. मी त्या कामातून भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे समजून पण घेते आणि कमी पगार असल्यामुळे मी माझ्या स्वतःकडे खरंच लक्ष देते. ठीक आहे, इट्स ओके. मला एवढी काही जास्त ग्रोथ नाहीये या क्षेत्रामध्ये, परंतु मला एक छान अनुभव किंवा मला खूप सॅटिस्फाईड आहे की मी हे जे काम करते त्याच्यातून 4 लोकांना मी गोष्टी शिकू शकते, माझ्याकडे सुद्धा त्या आत्मसात करू शकते. ह्या गोष्टी मला खूप छान वाटतात आणि म्हणून मला हे क्षेत्र खूप आवडतं. हा, मेन टॉपिक वर येऊया. कसं होतं, ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला IT इंडस्ट्री मधले लोक असतात त्यावेळेस त्यांना भलं मोठं पॅकेज असतं. हा ठीक आहे, भलं मोठं पॅकेज आहे, पण त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांचा जो कामाचा प्रेशर आहे, त्यांना डेली टार्गेट असतात, सतत काहीतरी डेडलाईन असतात, पॅकेज असतं, पगार असतात, परंतु त्यांचं मन शांत असतं का? त्यांना किती त्रास असतो हे मला खरंच जाणवलंय आणि मी स्वतः अनुभवते. माझ्या आजूबाजूला जे काही फ्रेंड सर्कल आहेत ते IT मध्येच आहेत, परंतु त्यांची जी काही धावपळ आहे, रोज डेली ज्या काही गोष्टी फुलफिल करायच्या असतात त्या म्हणजे पर्सनली जाते मी, फॅमिली सोबत आहे किंवा घरामध्ये वेळ देणं आहे, ह्या गोष्टी खरंच कमी होत चालल्यात IT इंडस्ट्रीमध्ये. किंवा मी असं म्हणेल, हेल्थ इश्यू तर वाढतातच आहे, परंतु मेंटली स्ट्रेसमध्ये माणूस खरंच खूप जातोय. आजकाल या चॅट GPT, जेमिनीआयच्या जगामध्ये सगळ्या गोष्टी अगदी इझी होतात, अगदी सोप्या होतात. परंतु ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते, आपल्या हेल्थवर वेळ येते, त्यावेळेस पैसा हा गरजेचा आहे, परंतु त्या पैशाचं व्यवस्थित असं नियोजनबद्ध हेल्थ इन्शुरन्स काढून जर तुम्ही केलं तर ठीक आहे, नाहीतर काहीच उपयोग नाही. पैसा महत्वाचा आहे, परंतु सगळ्यात जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुमची तब्येत, बरोबर ना? त्यासाठीच हा खास टॉपिक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जास्त पगार. ज्या IT मध्ये लोक आहेत त्यांना जास्त पगार आहे, मग त्यांना काय असतं, मोठे मोठे टार्गेट्स असतात. दुसरं, सतत रोजची डेडलाईन असते आणि 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 व्हॉट्सअपवरचे जे ग्रुप असतात त्याच्यावरती टाकटूक 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 सारखे मेसेज असतात. त्यामुळे काय होतं ना, त्यांचं खरंच जे काही माइंड आहे ना, डिस्टर्ब होऊन जातं. बॉसचा मेसेज, HR चा मेसेज, ऍडमिनचा मेसेज, टीम लिडरचा मेसेज, काय केलंय काय नाही, अपडेट, असं ॲव त्याव. हे काम खूप खरंच भारी आहे, पैसे जास्त आहे, परंतु टार्गेट खूप मोठे आहेत या क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं या IT क्षेत्रामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मला खूप म्हणजे छान वाटतं. तुम्ही IT मध्ये काम करता, परंतु तुमचे हेल्थकडे अक्षरशः दुर्लक्ष होते. तुमचा पूर्णपणे कामाचा ताण हा तुमच्या आरोग्यावर होतोय. तुम्हाला सांगते, शनिवार रविवार अक्षरशः त्यांना व्यसनं करावी लागतात. कोणी दारू पिते, कोणी सिगरेट ओढते, कोणी तंबाखू खाते, कोणाचं भलतंच काहीतरी चाललंय. शनिवार रविवार त्यांचं बाहेर खाणं होतंय. त्याच्यामुळं IT इंडस्ट्रीमध्ये लोक जरी काम करत असली, त्यांना भरघोस पगार असला तरी त्यांचे मोठे मोठे लोन चालू असतात आणि मोठे लोन चालू असल्यामुळे त्यांना कामही करावं लागतं. स्ट्रेस कमी करण्यासाठी पार्ट्या कराव्या लागतात. ह्या गोष्टी त्यांच्या इझिली होऊन जातात. मग प्रश्न येतो, एवढा पगार चांगला का? बरोबर.
25व्या वर्षी जर तुम्हाला एक चांगलं 15-15, 20-20, 30-30 लाखाचं पॅकेज असेल, परंतु त्या कामाच्या स्ट्रेसमध्ये कोणाला एन्झायटी, कोणाला हार्ट अटॅक किंवा कोणाला कमी वयात कॅन्सर ह्या गोष्टी जर होत असतील तर त्या पैशाचा काही उपयोग नाहीये. मला असं दोष द्यायचा नाहीये आयटी इंडस्ट्रीमध्ये, परंतु तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या. कारण झोपेची कमतरता, वजन वाढते, हार्टवर परिणाम होतोय, आपण उशिरा झोपतोय, आपण बाहेरचं खातोय, ह्या सगळ्या गोष्टी होतात आहे. त्याच्यामुळे सगळी पूर्ण वाट लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे अक्षरशः हॉस्पिटलमध्ये आयटी वाले लोक जास्त येत आहेत. जे यंगस्टर आहे, टीनेजर आहे, ते खूप सारे हॉस्पिटल म्हणजे मला दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची प्रोफेशनल लाईफ अजिबात खराब करू नका. तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरंच सेट करा. पैसा तर कमवाच, परंतु जेवढी जास्त पुरेशी झोप घेता येईल, तुम्हाला मोबाईल पासून दूर राहता येईल, फॅमिली सोबत राहता येईल, छान फॅमिली सोबत विकेंड एक्सप्लोर करता येईल, या गोष्टी तुम्ही पाहत जा. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाही एक चांगलं लाईफ तुम्ही जगताय यासाठी मदत होईल. त्यामुळे तुम्ही जरूर लक्षात द्या. जे काही आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा खास संदेश आहे. तुमच्या हेल्थकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. तुम्हाला 4 दिवस जर तुम्ही आजारी असाल तर 1 दिवस 2 दिवस तुमचे घरचे करतात, 4थ्या दिवशी सगळे वैतागतात. कारण एका माणसामागे सगळ्यांचे हाल होतात अक्षरशः. त्याच्यामुळे तुम्ही पैसा कमवताय, परंतु झोप, तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत डेलीच्या, व्यायाम करा किंवा तुम्ही बाहेरचं खाणं पहिलं टाळा. कारण आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगणं पेक्षा त्या आत्मसात आणणं किंवा कृती करणं खूप गरजेचं आहे. पैसा महत्वाचा आहे, पण पैसे कमवण्यासाठी शरीर आणि मन गमवलं तर त्या पैशाचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे पैसा वाढतोय पण आनंद वाढत नाहीये. 10 लाखावरून 30 लाख पगार झाला तरी स्ट्रेस दुप्पट असतो. लक्झरी मिळते पण पीस नाही. संडे मंडे सारखाच वाटतो. सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉल, मेसेज, मीटिंग, वर्क बॅलन्स पूर्ण बिघडते. महागड्या गाड्या, हॉस्पिटलचं बिल, जास्त कमाईमुळे आरोग्यावर परिणाम होतोय. 25-35 मध्ये तुमची लाईफस्टाईल अक्षरशः डिस्ट्रॅक्ट होते आणि त्या जॉबमध्ये आपण बसून काम करतो, स्ट्रेसमध्ये काम करतो, त्याच्यामुळे पूर्ण शरीरावर, बॉडीवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा जपाच, परंतु तुमची तब्येत जपा. फॅमिलीला फक्त पैसा मिळतो, माणूस नाही. आई वडिलांसोबत मुलांना वेळ घालावासा वाटतो, टाइम स्पेंड करावासा वाटतो, तो मिळत नाही. रिलेशनशिप कमी कमी होत जाते, नवऱ्या बायकोतलं नातं कमी होत जातं. सक्सेस बरोबर आहे, सक्सेस तुम्ही भेटतं, प्रमोशन भेटतं, कामं भेटतात, परंतु तुम्ही लोन घेता, तुमचे लाईफस्टाईल खराब करता. तुमचा स्ट्रेस वाढल्यामुळे शरीर थकतं, कळतंय? त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी काही जीवनशैली आहे ती नक्की बदला. आणि बँक अकाउंट भरलेलं असलं तरी सुद्धा तुमचं शरीर आणि मन निरोगी आहे का यासाठी नक्कीच तुम्ही विचार करा. चला तर मग आजचा हा टॉपिक होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि 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 सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला नसेल तर हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर काढा. भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.